जय श्री कृष्ण सर्वांना। आज आपण पोटली बटन कसे बनवायचे ते पाहूया। 3 प्रकारे आपण पोटली बटन बनवणार आहोत। हा आहे स्पंज जो साड्यांमध्ये येतो। मी पिको फॉल करते त्यामुळे त्याच्यामध्ये हे स्पंज आलेले असतात, ते मी जपून ठेवलेत। आता त्याच्यापासून आपण पोटली बटन तयार करू। मी हे एकसारखेच सर्व चौकोन कापून घेतलेले आहेत एकाच मापाचे। आता यापासून आपण पोटली बटन तयार करू। याचा असा गोळा करून घ्यायचा आणि ज्या कापडापासून आपल्याला बनवायचं आहे तो कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असं गुंडाळायचं। त्याला एकदम प्लेन असं गुंडाळून घ्यायचं आणि हे पहा, आणि मॅचिंग दोरा आहे तो दोरा घ्यायचा आणि त्याला असं गुंडाळून घ्यायचं। हे पहा, असं आपण मध्ये आधी गाठ मारून घ्यायची। अशा पद्धतीनं आता हे आपण कापून घेऊया। थोड्या अंतरावर कापून घ्यायचं। हे पहा, पोटली बटन तयार। असेच आपण पोटली बटन करूया। आता दुसरी पद्धत शिकवते। हे थर्मोकोलचं बॉल्स आहेत। हे कुठल्याही हॉलवाल्या दुकानामध्ये मिळतं, जिथं मशीनचं सगळं मटेरियल मिळतं त्या ठिकाणी हे सर्व मिळतं। 10 रुपयाला पुढे असते। आणि त्याच्यापासून आता कसं करायचं ते सांगते। सेम ह्याच पद्धतीने आपण करायचं आहे। हे बॉल घेतला, एक कापडामध्ये असाच गुंडाळून घ्यायचा। एवढंच की ते प्लेन आलं पाहिजे असं कापड घ्यायचं, असं त्याला गुंडाळायचं आणि अशाच पद्धतीने आपण बांधून घ्यायचं। हे पहा, 7-8 वेळा असे वेढा घालायचा त्याला, म्हणजे सुटणार नाही तो। ही झाली दुसरी पद्धत। हे आता दुसरी पद्धत म्हणजे आता आपल्याकडे हे दोन्ही नाही आहेत, दोन्ही नाही आहेत आपल्याकडं। स्पंज पण नाही आहे, थर्मोकोल बॉल पण नाही आहे, पण आपल्याला अर्जंटमध्ये पाहिजे तर काय करायचं। हा ब्लाऊज पीस आहे। असे छोटे छोटे कतरण करायचे ब्लाऊज पीसचे आणि हे असं गोळ करायचं, त्याचा गोळा तयार करायचा आणि हा गोळा हे पहा या कापडामध्ये असा गुंडाळायचा आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये गुंडाळून घ्यायचा आणि यालाही याच पद्धतीने बांधायचं। हे पहा, अगदी सोपं आहे आणि याचपासून आपण डिझाईन तयार करू शकतो। गळ्याला, हाताला खूप सुंदर दिसते डिझाईन। हे पहा, एकसारखे दिसतात आहे ना। अशाच पद्धतीने तुम्ही पोटली बटन तयार करू शकता आणि त्याची खूप सुंदर अशी डिझाईन तयार करू शकता गळ्याला, हाताला। ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा।